मी श्री हनुमान उत्सव मंडळातर्फे आणि निवेदन कक्षातर्फे शुभेच्छा देतो, देतो आणि सामन्याला सुरुवात होते. रत्नदीप मिरजोळे संघाचे खेळाडू पोलीस संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये चढाईसाठी आलेले आहेत. उजव्या साईडला त्यांची अत्यंत सावधगिरी आणि संयमाने चाललेली ही चढाई दिसते. मध्येच पायाने खेळाडू बाद करण्याचा त्यांनी आपल्या एकदा चढाईत प्रयत्न केला होता. पुन्हा मागे सरकत डाव्या कोपऱ्यामध्ये त्यांची चढाई विशेष काही खेळाडू बाद करण्याचा प्रयत्न नव्हता. अंतिम लढत असल्यामुळे ही लढत फार अतिशय महत्वाची आहे, महत्वपूर्ण अशी लढत आहे. कारण यामध्ये जो विजय होईल ते या वर्षीचा प्रथम विजेत्याचा तो मानकरी ठरेल आणि या सोहळ्याचे आपण सर्व साक्षीदार आहात आणि आपल्या समोरच आपल्याला त्याचा निर्णय समजेल. चढाईसाठी पोलीस संघाचे खेळाडू चढाईसाठी आलेले आहेत आणि पहिलीची झटापट पाहायला मिळते. एक खेळाडू रत्नदीप संघाचा बाद झालेला आहे. रत्नदीप संघाचे खेळाडू चढाईसाठी पोलीस संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये चढाईला आलेले. सुरुवात त्यांनी उजव्या कोपऱ्यामध्ये निदान रेषेजवळच असलेली ही चढाई आहे, परंतु चांगली अशी त्यांची फुटवर्क असं त्यांचं पाहायला मिळतंय. मागे सरकत पुन्हा उजव्या साईडला असलेली चढाई झेपावत मध्यरक्षकाच्या अंगावर पुन्हा उलकावणी देत ही चढाई चालू होती. विशेष काही वेगवान अशी चढाई म्हणता येणार नव्हती. चढाई संपूर्ण आपल्या संघाकडे सुरक्षित परत केले. चढाईसाठी पोलीस संघाचे महापोलीस संघाचे एक नंबरचे खेळाडू यापूर्वीच्या लढतीमध्ये या खेळाडूने अनेक चढाया आपल्या यशस्वी केलेल्या आहेत. असा एक चढाईचा वीर म्हणावा लागेल की ज्याने अक्षरशः मॅच काढलेली होती. असा तो खेळाडू एक नंबरचा त्यांनी आपली चमक दाखवलेली आहे आणि पहिल्या चढाईमध्ये एक खेळाडू बाद केलेला आहे. थर्ड रेड साठी चढाईसाठी आलेला आहे रत्नदीप संघाचा खेळाडू. थर्ड रेड ही अतिशय महत्वाची या थर्ड रेडचा त्यांनी सन्मान केलेला आहे आणि डू ऑर डाय अशी चढाई असते. जर खेळाडू बाद केला नाही तर आपण बाद होण्याची शक्यता असते, परंतु त्याने चढाईचा खरोखर सन्मान केला. एक खेळाडू बाद केलेला आहे. महापुरुष संघाचे 6 नंबरचे खेळाडू उंचपुरी अशी चढाईसाठी रत्नदीप संघाच्या डाव्या कोपऱ्यामध्ये सुंदर खोलवरती चढाई होती. बोनस पॉईंट मिळवण्याचा त्यांचा हा मानस होता आणि स्थिरावलेली मध्यरेषेजवळ त्यांची ही चढाई या क्षणाला आपल्याला पाहायला मिळते. आणि दोन्ही संघ असे मातब्बर असल्यामुळे दोन्ही संघ अत्यंत नियमांचा काटेकोरपणे अवलंब करत ते खेळ करतायत आणि जे टेक्निकल पॉइंट आहेत किंवा जे रणनीती आखून जे पॉइंट मिळवतात ते मिळवण्याचा त्यांचा भर असेल. चढाईसाठी रत्नदीप संघाचे खेळाडू उजव्या कोपऱ्यामध्ये सुंदर खेळात मारली होती. इतक्या खोलवरती मुसंडी मारली होती की कोणाला काही क्षणातच म्हणजे डोळ्याचे पाठणी लवती न लवते एवढ्यात त्याने आपल्याला चुका करून घेतली. पण या क्षणाला त्याचा थोडंसं आत्मविश्वास थोडासा वाढलेला असा वाटला. तो चुकीचा ठरला आणि चढाई करत असताना ते बाद ठरलेले आहेत. महापुरुष संघाचे 1 नंबरचे खेळाडू खरोखर चढाईचा वीर म्हणावं लागेल. बऱ्याचशा चढाया त्यांच्या संघातर्फे आणि या क्षणाला रत्नदीप संघाने त्यांची पकड केलेली आहे आणि ते बाद मैदान झालं आहे. रत्नदीप संघ हा खरोखर डिफेन्ससाठी हा महत्वाचा संघ आहे. त्यांनी बऱ्याचशा ज्या मोहीम फत्ते केलेल्या आहेत आणि डिफेन्सवर केलेले आहेत. चढाईसाठी रत्नदीप संघाचे उजव्या कोपऱ्यामध्ये सुंदर अशी धडाकेबाज तो खेळाडू म्हणावा लागेल. चांगली शरीर असते लाभलेला असा खेळाडू निश्चितपणे सरावाचा म्हणावा लागेल. कारण त्याची प्रत्येक हालचाल प्रत्येक नजर ही उपयुक्त असते असे म्हणायला काही हरकत नाही. कारण खेळाच्या दृष्टीने ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या सर्व त्या खेळाडूकडे आपल्याला पाहायला मिळतात. चढाईसाठी पोलीस संघाचे उंचपुरी असे खेळाडू आलेले आहेत. चढाई करताय रत्नदीप संघाच्या डाव्या कोपऱ्यामध्ये चढाई चाललेली आहे आणि थोडस वाकून झेपावत आणि उजव्या कोपऱ्यात हाताने बाद करत असताना पुन्हा एक झटापट पाहायला मिळते. एक खेळाडू बाद झालेला आहे. चला खेळाडू आपल्या जागेवर चला. सर्व खेळाडूने आपापल्या जागेवर चला. खेळाडूंनी कोणी बोलू नका. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांचा निर्णय अंतिम राहील. कोणी आवाज करू नका. शांत बसा. शांतता राखा. खेळाडूंनी कृपया खेळाडूंनी बोलू नका.
महापुरुष संघाचे खेळाडू चढाईसाठी आलेले. रत्नदीप संघाचे 3 नंबरचे खेळाडू महापुरुष संघाच्या उजव्या कोपऱ्यामध्ये चढायला केलेली सुरुवात. महापुरुष संघाचे 4 खेळाडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतायत चढाईसाठी. रत्नदीप संघाचे 3 नंबरचे खेळाडू आलेले. चढाई संपून आपल्या संघाकडे परत फिरले. महापुरुष संघाचे दोन्ही संघातील खेळाडूंना सुवर्ण संधी. दोन्ही संघातील खेळाडूंना थर्ड रेड आहे. दोन्ही संघातील खेळाडूंसाठी सुवर्ण संधी आहे. एकाच चढाईमध्ये 3 गडी बाद करा. एकाच चढाईमध्ये 3 गडी बाद करा आणि दादा घेडे यांच्याकडून नोटांची माळ मिळवा आणि नोटांची माळ आणि फुलांचा हार असं पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. त्याचे आपण मानकरी होण्याचा प्रयत्न करा. दोन्ही संघातील खेळाडूंना सुवर्ण संधी सांगत असा उत्कृष्ट पकड केले. पोलीस संघाच्या खेळाडू दोन्ही पाय एकाच वेळी पकडून त्याला जागीच रोखलेला आहे आणि रत्नदीप संघाचा एक चांगला मोहरा 2 मैदानाच्या बाहेर. चढाईसाठी पोलीस संघाचे खेळाडू अत्यंत शांततेने संयमाने त्यांनी आपल्या चढाईला केली सुरुवात आणि उत्कृष्ट टॅकल केलेलं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. रत्नदीप संघाचे पोलीस संघाचा खेळाडू 2 मैदानाच्या बाहेर. रत्नदीप संघाकडून अनेक टॅकल्स मध्ये किंवा पकडीमध्ये आपल्याला त्यांनी आघाडी घेतलेली आपल्याला यापूर्वी सुद्धा पाहायला मिळालेले. डिफेन्सवरती खेळ त्यांचा विशेष करून भर असते. अशा पद्धतीचा त्यांचा पवित्र असतो. चढाईसाठी रत्नदीप संघाचे खेळाडू धडाडीचा वीर आहे तो. चढाईसाठी पोलीस संघाच्या उजव्या कोपऱ्यामध्ये त्यांची चढाई होती आणि खरोखर दोन्ही संघ आणि संघातील खेळाडू हे असे मातब्बर आहेत. नावाजलेले खेळाडू दोन्ही संघामध्ये समाविष्ट आहेत. त्याच्यामुळे निश्चितपणे ही अजिंक्यपदासाठी असलेली लढत ही फार टफ फाईट होईल. यामध्ये कोणतीही शंका नाही. काही क्षणासाठी हा सामना थांबलेला आहे. ही फायनलची लढत झाल्यानंतर त्वरित पंचक्रोशी मर्यादित या गटातील फायनलची लढत या ठिकाणी संपन्न होईल आणि त्यानंतर लगेचच या दोन्ही स्पर्धेचा तालुकास्तरीय आणि पंचक्रोशी मर्यादित या दोन्हींचा बक्षीस वितरण समारंभ या ठिकाणी संपन्न होईल. तरी कृपया सर्व क्रीडा प्रेक्षक आणि सर्व खेळाडूंनी याची नोंद घ्या आणि याचा अवश्य लाभ घ्या. चढाईसाठी पोलीस संघाचे 13 नंबरचे खेळाडू आलेले आहेत. अत्यंत शांततेने त्यांनी केलेली चढाईची सुरुवात आहे. मध्यभागी रत्नदीप संघ हा डिफेन्सच्या बाबतीत असा मजबूत असणारा संघ आपल्याला यावेळी अनेक वेळेला पाहायला मिळाले. चांगलं दर्शन त्यांनी आपल्या क्षेत्ररक्षणाचं घडवून आणलेलं आहे. सुपर टॅकल सुद्धा त्यांनी बरेचशा यापूर्वी यशस्वी केलेले आहेत. चढाई करून पोलीस संघाचे खेळाडू आपल्या संघाकडे सुरक्षित परत. चढाईसाठी रत्नदीप संघाचे खेळाडू अतिशय सुंदर अशी त्यांची एक लयबद्ध पायांची हालचाल आणि एक चढाईचा मोहरा म्हणावा लागेल. बऱ्याचशा त्यांच्या चढाया त्यांच्या संघाकडून आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळत आहेत. एवढा दम रोखून ठेवणं एक काही सामान्य बाब नाही. परंतु या सामन्यामध्ये बरेचसे असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले की सातत्याने त्यांच्या चढाया होत असतात आणि शेवटच्या चढाईपर्यंत त्यांचा दम हा अगदी शाबीत असतो. कोणताही कमतरता पडत नाही. अशा पद्धतीने त्यांचा जो स्टॅमिना त्यांनी राखलेला आहे त्याबद्दल अशा खेळाडूंना खरोखर कौतुक आहे. तिसरी चढाई आहे, थर्ड रेड आहे, पण त्यांनी जाहीर केलेला आहे आणि अतिशय महत्वाची आशिष हा हातकंबाईचा सुपुत्र असणारा खेळाडू हा सुद्धा पक्षाचा खेळ असतो. परंतु या खेळाला त्याची पकड झालेली आहे आणि पकड झालेली आहे. चढाईसाठी पोलीस संघाचे 1 नंबरचे खेळाडू गरम क्रीडा सिंग कृपया करा ओरडू नका. पाया वाजून तुम्ही प्रोत्साहन द्या. पोलीस संघाचे 1 नंबरचे खेळाडू आणि संपूर्ण क्षेत्ररक्षण आपल्या चढाईमध्ये त्यांनी हलकाशा ठेवलेल्या आणि वाट पकडलेली आहे. चांगले नेत्रदीपक असं रत्नदीप संघाकडून पुन्हा एकदा पकडीचं दर्शन आपल्याला पाहायला मिळालंय. रत्नदीप संघ
या संघाचं खरोखर कौतुक करावं असं वाटतं. कारण डिफेन्सवरती हा संघ बराचसा पुढे त्याची वाटचाल चाललेली आहे. चढाईसाठी रत्नदीप संघाचे खेळाडू चढाईसाठी आलेले महापुरुष संघाच्या उजव्या कोपऱ्यामध्ये आणि चांगली त्यांनी धडक मारली होती. मध्यरेषेजवळ सरळ रेषेत धावत येऊन हुलकावणी दे, परंतु स्वतःला सावरत कोणतेही खेळाडू बाद करण्याचा प्रयत्न केला नव्हता. चढाई संपवून आपल्या संघाकडे सुरक्षित परत. पोलीस संघाचे 13 नंबरचे खेळाडू चढाईसाठी आलेले आहेत रत्नदीप संघाच्या डाव्या कोपऱ्यामध्ये आणि चांगली धडक मारली होती. डाव्या कोपऱ्यामध्ये खेळाडू बाद करण्याचा त्यांचा मानस होता. त्या चालील चढाई चांगला आक्रमक असा पवित्रा घेतला होता. मध्यभागी त्यांची ही चढाई होती. संयमाने चाललेली ही चढाई आपल्याला दिसते. चढाई संपूर्ण आपल्या संघाकडे सुरक्षित परत. रत्नदीप संघाचे खेळाडू चढाईसाठी आलेले आहेत. दोन्ही संघ थोडासा गती त्यांची कमी झालेली आहे, मंदावलेली अशी दिसते, परंतु त्याच्यासाठी नियमांमध्ये थोडा बदल करून थर्डेचा हा जो नियम आला की त्यामुळे जो चढाईचा वीर असतो त्याला खेळाडू बाद करणार आणि त्याच्यामुळे जी स्थिरता असते स्थिरावलेला गेम हा पुन्हा उत्तेजित होतो. त्याच्यामुळे नियमांमध्ये काही बदल केलेला आपल्याला दिसतोय. पोलीस संघ महापुरुष संघाचे 12 नंबरचे खेळाडू चढाईसाठी रत्नदीप संघाच्या उजव्या कोपऱ्यामध्ये थोडक्यातच चढाई आखून मध्यरेषेजवळ उभे आहेत आणि संपूर्ण क्षेत्ररक्षण त्यांनी आपल्या अंगावरती खेचत आणलेलं आहे. तिथेच त्यांचा खेळ चालू आहे. मध्यरेषेजवळ चढाई संपून आपल्या संघाकडे सुरक्षित परत. रत्नदीप संघाचे 1 नंबरचे खेळाडू चढाईसाठी आलेले आहेत. पोलीस संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये 4 खेळाडू थर्ड रेड आहे आणि महत्वपूर्ण अशी लढत आहे. कारण या चढाईमध्ये खेळाडू बाद करावा लागतो, नाहीतर ते स्वतः बाद होऊ शकतात, परंतु ते स्वतःच बाद झालेले आहे. पोलीस संघाने त्या खेळाडूची पकड करून त्याला बाद केलेले आहे. पोलीस संघाचे 6 नंबरचे खेळाडू चढाईसाठी रत्नदीप संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये उंच पुरे असे खेळाडू आहेत. चढाईला सुरुवात केली आपल्या रत्नदीप संघाने. रत्नदीप संघाचे खेळाडू चढाईसाठी महापुरुष संघाच्या उजव्या कोपऱ्यामध्ये आलेले आहेत. पुन्हा एकदा 2 अलग सफे असे 4 खेळाडू क्षेत्ररक्षण करताना आपल्याला क्षणाला पाहायला मिळते. रत्नदीप संघाचे 3 नंबरचा खेळाडू भरपूर स्टॅमिना असणारा खेळाडू बऱ्याचशा चढाया त्यांच्या संघातर्फे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. चढाईसाठी या क्षणाला पोलीस संघाचा खेळाडू रत्नदीप संघाच्या डाव्या कोपऱ्यामध्ये खोलवरती अशी चढाई होती. हुलकावणी देत आणि उजव्या कोपऱ्या रक्षकला पुन्हा हुलकावणी दिली होती. थोडीशी झटापट होईल असे थोडीशी शंका वाटत होती, परंतु तसं काय न घडता ते आपल्या संघाकडे सुरक्षित परत. चढाईसाठी रत्नदीप संघाचे खेळाडू महापुरुष संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये अत्यंत सावधतेने त्यांनी आपल्या चढाईला केलेली सुरुवात. 3 नंबरचा खेळाडू सातत्याने चढाई करताना आपल्याला दिसतोय, परंतु रत्नदीप संघाचा जी व्यूहरचना आहे किंवा त्यांची जी स्ट्रॅटेजी आहे थोडीशी वेगळी आहे. कारण ते डिफेन्सवरती जास्त भर देतात आणि डिफेन्स त्यांचा फार स्ट्रॉंग दिसतोय. चढाई करत असताना रत्नदीप संघाचे 3 नंबरचे खेळाडू आपल्या संघाकडे परत फिरले. पोलीस महापुरुष संघाचे खेळाडू चढाईसाठी थोडक्यातच चढाई संपून आपल्या संघाकडे सुरक्षित परत फिरले. तालुकास्तरीय अजिंक्यपदासाठी लढत आपल्यासमोर सुरू आहे आणि यानंतर अजिंक्य लढतीसाठी पंचक्रोशी मर्यादित या संघांमध्ये या ठिकाणी संपन्न होईल. तरी दोन्ही संघाने त्याची नोंद घ्या. जय हनुमान संघ हातकंबा आणि जम्बुकेश्वर संघ डांगेवाडी. रत्नदीप संघाचे आशिष गवाळी हा एक सुंदर मोहरा आहे, चांगला खेळाडू आहे, तयारीचा खेळाडू आहे. आतापर्यंतच्या या सामन्यामध्ये नेतृत्वक असा ज्याने खेळ केला की ज्यांना अत्यंत सुंदर अशा यशस्वी खेळाडूला संपादन केलेलं आहे. माहिती आपल्याला पंचांना दिलेलं आहे. अध्यात्मिकची चढाई मध्यरेषेजवळ सुरूच आहे. एक खेळाडू त्यांनी आपल्याला चढाईत बाद केलेली आहे. थर्ड रेससाठी चढाईसाठी आलेले आहे महापुरुष संघाचा खेळाडू
थर्ड रेड 13 नंबरचा खेळाडू चढाई करतोय आणि सुंदर चढाई यशस्वी करावी लागेल कारण थर्ड रेड मध्ये चढाई करणं हा विशिष्ट खेळाडूची निवड केली जाते आणि खऱ्या अर्थाने त्यांनी थर्ड रेडचा सुद्धा सन्मान केलेला आहे आणि आपले थर्ड रेड त्यांनी यशस्वी केलेले आहे. चढाईसाठी रत्नदीप संघाचे खेळाडू आलेले आहेत. महापुरुष संघाच्या उजव्या कोपऱ्यामध्ये त्यांची लढत चालू आहे. चढाई चाललेली आहे. उजव्या साईडला दोन्ही संघाकडून अतिशय नेतृत्वपद असा चाललेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे क्रीडा रसिक सुद्धा अतिशय गर्दी करून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि गेम क्रीडा पुन्हा एकदा महापुरुष संघाचे 1 नंबरचे खेळाडू नव्या जोमाने त्यांनी आपल्या चढाईला सुरुवात केली. सातत्य आहे त्यांच्या चढाईमध्ये. प्रचंड स्टॅमिना असणारा खेळाडू दिसतोय. न दमता सतत तो चढाया करताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर कबड्डीमध्ये दम राखून ठेवणं सुद्धा फार मोठी गोष्ट असते. ते सर्वांना जमतं अशातला काही भाग नाही. ठराविक जे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात त्याच्या मागे त्यांची मेहनत असते, त्यांचा एक्सरसाइज असतो, त्यांची योगदान असतं. असे काही खेळाडू आहेत. चढाईसाठी रत्नदीप संघाचे पुन्हा एकदा खेळाडू, रत्नदीप संघाकडून 3 नंबरचा खेळाडू आणि पोलीस संघाकडून 1 नंबरचा खेळाडू. या दोन्ही खेळाडूंचं सातत्याने आपल्याला चढाया पाहायला मिळत आहे आणि खरोखर दोन्ही संघाच्या खेळाडूंच्या स्टॅमिनासाठी सलाम असं म्हणावं लागेल. चढाई करून रत्नदीप संघाचे खेळाडू परतलेले आहेत. पुन्हा आताच नमूद केल्याप्रमाणे पोलीस संघाचे 1 नंबरचे खेळाडू प्रत्युत्तर म्हणून आलेले आहेत. 30 सेकंदाची ही चढाई असते. त्यामध्ये आपला खेळ करायचा असतो. चढाई संपवून आपल्या संघाकडे सुरक्षित परत. थर्ड रेड साठी कोड चेंज सामन्याचा पहिला डाव संपलेला असून विश्रांतीसाठी असा रत्नदीप संघ 8 गुण आणि महापुरुष पोलीस संघ 9 गुण. 8-9 फक्त एका गुणाची आघाडी महापुरुष रत्नागिरी या संघाला. फक्त 8-9 सामन्याचा दुसरा डाव सुरू होतोय. एका गुणांची आघाडी घेत महापुरुष संघाचा 1 नंबरचा खेळाडू चढाईसाठी आलेला आहे. बघा आता प्रत्येक पॉईंटला महत्व आहे कारण अजिंक्यपदासाठी काही क्षण फक्त दूर आहेत. थोड्याच वेळामध्ये आपल्याला हे समजणार आहे की या अजिंक्यपदासाठी जो चषक आहे त्या चषकावरती नाव कोणत्या संघाचं कोरलं जाईल. हा क्षण अतिशय जवळ आलेला आहे आणि दोन्ही संघांना समान सुवर्ण संधी आहे. दोन्ही संघांना समान संधी आहे. फार काही फरक नाही आहे. दोन्ही संघांना संधी आहे कारण या क्षणाला कोणतेही भाकीत करणं चुकीचं होईल कारण दोन्ही संघ अतिशय तुल्यबळ आहेत. अटीतटीचा चाललेला फायनलची लढत आपल्यासमोर आपल्याला पाहायला मिळते. रत्नदीप संघाचे 3 नंबरचे खेळाडू अतिशय संयमाने कोणताही चुकीचा पॉईंट द्यायचा नाही अशा पद्धतीने त्यांची ही चाललेली लढत ही चढाई आपल्याला पाहायला मिळते. सुरेश त्यांचा फुटवर्क आहे आणि प्रेक्षकांची सुद्धा प्रचंड उत्सुकता आहे आणि या याच्यामध्ये कोणता संघ बाजी मारतोय हे पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. तो क्षण फार दूर नाहीये. त्या क्षणाच्या जवळ येऊन आपण ठेवलेला आहे. चढाईसाठी महापुरुष संघाचा 1 नंबरचा खेळाडू सातत्याने ज्या खेळाडूच्या चढाई आपल्याला पाहायला मिळते तो खेळाडू आणि थोडीशी आक्रमकता या क्षणाला आपल्याला पाहायला मिळते. कोणताही संघ विनाकारण कोणताही गुण देणार नाही हे मात्र निश्चित कारण आता ती वेळ निघून गेली कारण प्रत्येक संघ हा प्रत्येक पॉईंटवर खेळणार आहे हे मात्र निश्चित आहे कारण त्यांची आता बॉडी लँग्वेज आपल्याला अशी दिसते की कोणताही संघ कोणताही खेळाडू कोणताही धोका पत्करण्यास तयार नाहीये कारण आता जिंकायचं ते ट्रॉफीसाठी जिंकायचं ते कबड्डीसाठी जिंकायचं अशी उमेद घेऊन असं ध्येय घेऊन हे संघ आता दाखल झालेले आहेत. हे अतिशय संयमाने त्यांचा जो आतापर्यंतचा जी सराव आहे प्रॅक्टिस आहे तो एक्सपिरियन्स आहे त्याच्या जोरावरती हे दोन्ही संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळते. रत्नदीप संघाचे 13 नंबरचे खेळाडू चढाईसाठी रत्नदीप संघाच्या चित्राक्षणामध्ये चांगली खोलवरती त्यांनी एक चांगली होती आणि या क्षणाला आपल्याला बराच कालावधीमध्ये झटापट पाहायला मिळते. एक खेळाडू पोलीस संघाचा खेळाडू चढाई करत असताना बाद. रत्नदीप संघाच्या 11 नंबरचे खेळाडू चढाईसाठी पोलीस संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये थर्ड रेड आहे. थर्ड रेड साठी
11 नंबरचा खेळाडू अतिशय महत्वाची रेड आहे आणि गव्हाळी आशिष हा आता महत्वाचा खेळाडू आहे आणि पाहायचं आपल्याला, परंतु थर्ड रेड साठी आशिष थोडासा नाराज झालेला आहे. बॅडलक म्हणावं लागेल, त्याची पकड झालेली आहे. पोलीस संघाचे 6 नंबर 6 नंबरचा खेळाडू आहे. याने जर एकाच चढाईमध्ये 3 खेळाडू बाद केले तर निलेश वाडकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे. 6 नंबरचा खेळाडू, आपण याची नोंद घ्या. एकाच चढाईमध्ये 3 गडी बाद करा आणि 500 रुपयाचं बक्षीस कमवा. पोलीस संघाचा 6 नंबरचा खेळाडू, रत्नदीप संघाचे 3 नंबरचे खेळाडू. अतिशय संयमाने चाललेली चढाई, कोणताही धोका पत्करण्यास कोणताही खेळाडू तयार नाहीये. आणि उजव्या कोपऱ्यामध्ये खोलवरती चढाई आहे, परंतु आणि चांगली मुसंडी मारली होती आणि यशस्वी म्हणावी लागेल. 2 खेळाडू बऱ्याच कालावधीनंतर ही जी शांतता होती ती छेडलेली आहे, त्याचा भंग केलेला आहे आणि 2 खेळाडू रत्नदीप संघाच्या खेळाडूंनी टिकलेले आहेत. पोलीस संघाचे 1 नंबरचे खेळाडू चढासाठी रत्नदीप संघाच्या उजव्या कोपऱ्यामध्ये आणि रंगाचा सामना चांगले दर्शन आपल्याला पाहायला मिळते. महापुरुष संघाचा खेळाडू बादोन मैदानाच्या बाहेर चढाईसाठी रत्नदीप संघाचा खेळाडू. रत्नदीप संघाचं वैशिष्ट्य म्हणजे डिफेन्स वरती चाललेला हा संघ आहे. हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. रत्नदीप संघाचा डिफेन्स अतिशय महत्वाचा आहे, अतिशय स्ट्रॉंग असा डिफेन्स आहे. बऱ्याचशा चढाई त्याने पकड त्याने यशस्वी केलेली आहे. 3 नंबरचा खेळाडू चढाईसाठी हा सुद्धा अतिशय अष्टपैलू असा खेळाडू आहे. एक खेळाडू टिकलेला आहे त्याने, हमखास असा असणारा खेळाडू आणि यशस्वी चढाई म्हणावं खेळाडू बाद केलेला आहे. महापुरुष संघाचे खेळाडू चढाईसाठी महापुरुष संघातर्फे फक्त 4 नंबरचा खेळाडू एक आणि एक शिल्लक आहे. चढाईसाठी रत्नदीप संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये मध्यभागी चाललेली चढाई आहे आणि पाहायचं आपल्याला रत्नदीप संघ कोणत्या पद्धतीने टॅकल करण्याचा प्रयत्न करतोय. 4 नंबरचा खेळाडू चढाई मागे सरकत आणि चांगली त्यांनी वेगवान अशी चढाई आहे, कारण एकटाच खेळाडू आहे शिल्लक. त्याचे सर्व सहकारी मैदानाच्या बाहेर आहेत आणि केलेली पुन्हा एकदा यशस्वी टॅकल म्हणावा लागेल रत्नदीप संघाने आणि चांगला खेळाडू शेवटचा खेळाडू महापुरुष संघाचा बाद केलेला आहे. रत्नदीप संघाने महापुरुष संघावरती एक लोन दिलेलं आहे. लोनचे ऍडिशनल 2 गुण त्यांना मिळालेले आहेत आणि गुणांची थोडीफार आघाडी घेण्याचा प्रयत्न हा रत्नदीप संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. रत्नदीप संघाचे खेळाडू चढाईसाठी 1 नंबरचे खेळाडू आहेत, चढाईसाठी आलेले आहेत. चढाई करतात ते महापुरुष संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये. पाहायचं ह्या एकूण सगळ्या सिच्युएशनला पोलीस संघ महापुरुष संघ कोणत्या पद्धतीने प्रत्युत्तर देतो हे आपल्याला या डावामध्ये पाहायचंय. अंतिम लढतीचा सामना आपल्या समोर सुरू आहे. अंतिम लढतीमध्ये अजिंक्यपदासाठी लढत आपल्या समोर सुरू आहे. याच्यामध्ये जो विजय होईल तो प्रथम विजेता म्हणून घोषित केला जाईल आणि यावर्षी ते जी हनुमान ट्रॉफी आहे ती ट्रॉफीवरती त्या खेळाडूचं त्या संघाचं नाव ठेवलं जाईल. आणि चांगली धडक मध्ये 1 नंबरच्या खेळाडूने एक खेळाडू टिपलेला आहे तो रत्नदीप संघाचा. दोन्ही संघाकडून एक चैतन्य निर्माण झालेले मिळते आपल्याला दिसते. रसिक प्रेक्षक सुद्धा अगदी आतुरतेने हा सामना शांततेने पाहत आहेत, कारण विजयाची दोन्ही संघांना अपेक्षा आहे. त्याच्यामध्ये कोणता विजयी होते हे पाहणं फार महत्वाचं आहे. दोन्ही संघाचे प्रयत्न त्याच्यासाठी जोरदार असे चालू आहेत. प्रयत्नांची पराकाष्ठा चालू आहे आणि यशस्वी फक्त निश्चितपणे होणार आहे तो एकच संघ होणार आहे आणि तो संघ कोण त्याचं उत्तर आपल्याला काही कालावधीनंतर निश्चित मिळेल. चढाईसाठी महापुरुष संघाचे 1 नंबरचे खेळाडू हा खेळाडू सुद्धा एक गेम चेंजर खेळाडू म्हणावं लागेल, कारण यापूर्वीच्या बऱ्याचशा जे सामने झाले त्या सामन्यामध्ये ज्याचा सिंहाचा वाटा होता असा एक खेळाडू आणि त्याची प्रचिती पुन्हा आपल्याला आलेली आहे. 2 खेळाडू त्यांनी अगदी सहज टिकलेले आहेत. 2 खेळाडू या सिच्युएशनला 2 खेळाडू बाद करणं, त्या 2 खेळाडू बाद होणं ही फार मोठी गोष्ट आहे. टर्निंग पॉईंट सुद्धा होऊ शकतो, कारण प्रत्येक गुण हा फार महत्त्वाचा आणि सुंदर सुरेख केलेली पकड संघाचं संघ दर्शन आपल्याला पाहायला मिळतंय पोलीस संघाकडून आणि बरोबर
चढाईचा वीर सुद्धा चांगला त्यांनी प्रयत्न केला होता. आशिष होता, आशिषचा चांगला प्रयत्न होता चढाईतून आपल्या संघाकडे सुरक्षित परत. थांब तू काय मला वाटलं. दादा घेडे यांचं बक्षीस आपलं वाट बघतंय. दोन्ही संघातील खेळाडूंना समान सुवर्ण संधी आहे. एकाच चढाईमध्ये 3 गडी बाद करा आणि पैशांची माळ फुलांचा हार, पैशांची माळ आणि फुलांचा हार अशा स्वरूपाचं बक्षीस त्या खेळाडूला दिलं जाईल. आता तो भाग्यवान कोण हे तुमच्याच हातात आहे. प्रेक्षक फक्त बघण्याचं काम करतील. चढाईसाठी महापुरुष संघाचे खेळाडू आलेले आहेत नव्या जोमाने. खरोखर या खेळाडूला दाद दिली पाहिजे, कौतुक केलं पाहिजे. आणि चढाईसाठी रत्नदीप संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये या क्षणाला सुपर टॅकल ऑन आहे. 3 खेळाडू आहेत. 3 खेळाडूंनी ज्या खेळाडूची पकड केली तर त्यांना 2 गुण मिळतील असा हा सुपर टॅकलचा नियम आहे. परंतु हा जो चढाईचा वीर आहे त्याने सुरुवातीपासूनच आपण बाद व्हायचं नाही हा निश्चयाने त्याने आपल्या चढाईला केलेली सुरुवात होती. रत्नदीप संघाचे 1 नंबरचे खेळाडू चढाईसाठी आलेले आहेत. चढाई करतात महापुरुष संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये उजव्या साईडला असलेली ही चढाई आहे. महापुरुष संघाचे या क्षणाला सर्व क्षेत्ररक्षण मैदानावरती सज्ज आहे. चढाईसाठी रत्नदीप संघाचे 1 नंबरचे खेळाडू हे क्षेत्ररक्षण भेदण्याचा त्यांचा विशेष काही प्रयत्न नव्हता आणि चढाई करून आपल्या संघाकडे सुरक्षित परत. चढाईसाठी महापुरुष संघाचा 6 नंबरचा खेळाडू, या खेळाडूसाठी एक बक्षीस जाहीर जाईल. अजय लोहार 6 नंबरचा खेळाडू. एकाच चढाईमध्ये 3 खेळाडू बाद करा. 3च खेळाडू आहेत आणि 500 रुपयाचं बक्षीस कमवा. 500 रुपयाचं बक्षिसाचं आपल्याला ही संधी सुद्धा ऑन झालेली आहे. सुपर टॅकल सुद्धा ऑन आहे. फक्त आपण काहीतरी ऍक्शन घेणं गरजेचं आहे. परंतु चढाई करून आपल्या संघाकडे सुरक्षित परत. चढाईसाठी रत्नदीप संघाचा 1 नंबरचा खेळाडू चढाईसाठी आलेला आहे आणि आपल्या संघाकडे थोडक्यातच चढाईचा परत. पुन्हा एकदा महापुरुष संघ थर्ड रेड साठी महापुरुष संघाचा 1 नंबरचा खेळाडू थर्ड रेड आहे आणि सुपर टॅकल ऑन आहे. दोन्ही नियम या ठिकाणी ऑन आहे. दोन्ही संधी दोघांनी संधी आहे. सुपर टॅकल आणि थर्ड रेड आणि खऱ्या अर्थाने बरोबर दाद द्यायला पाहिजे ते महापुरुष संघाच्या 1 नंबरच्या खेळाडूला. त्याने थर्ड रेडचा खऱ्या अर्थाने सन्मान केलाय आणि 2 खेळाडू रत्नदीप संघाचे बाद केले. रत्नदीप संघाचे थर्ड रेड आहे. 1 आणि एकमेव खेळाडू मैदानात शिल्लक आहे चढाईसाठी. चला अवतार वाद घालू नका. पंचांचा निर्णय अंतिम राहील. चला सामना सुरू करा. चला उद्धत घालू नका. चला 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 राहू दे. चला सामना पुढे सुरू करा. जास्त वेळ जाऊ नका. सामना सुरू करा. सामना लगेचच सुरू करा. अंतिम लढत या ठिकाणी सुरू आहे आणि शेवटची 5 मिनिटे आहेत. 17-20 17-20 महापुरुष संघ 20 संघाच्या खेळाडूंनी पुन्हा एकदा डिफेन्सवरती जोर दिलेला आहे आणि महापुरुष संघाचा एक मेन रायडर बाद केलेला आहे. एक चांगला मोहरा त्यांनी बाद केलेला आहे आणि आता खऱ्या अर्थाने खेळाडूला सुरुवात झालेली आहे आणि त्यांनी महापुरुष संघाने चांगलं प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि लगेच जो पॉईंट कमावला होता तो लगेच कमावलेला आहे आणि त्यांचा खेळाडू जो बाहेर बसण्याच्या आधीच त्याला पुन्हा जीवनदान दिलेलं आहे. 1 नंबरचा खेळाडू चढाईसाठी रत्नदीप संघाकडे
अतिशय अटीतटीचा सामना आपल्याला पाहायला मिळतो. शेवटची फक्त 4 मिनिटं शिल्लक आहे. सामना उत्तरार्धामध्ये येऊन टेपलेला आहे आणि दोन्ही संघांकडून अतिशय नेत्रदीपक असा रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अजिंक्य पदासाठी असलेली लढत रत्नदीप मिरजोळी विरुद्ध महापुरुष रत्नागिरी. दोन्ही संघ नावाजलेले आहेत. महापुरुष रत्नागिरी हा अनेक वेळेला या स्पर्धेमध्ये अंतिम लढतीसाठी दाखल झालेला आहे आणि अजिंक्य पदासाठी सुद्धा या संघाने नाव कोरलेलं आहे. असा असणारा हा माध्यमपर आणि अनुभवी संघ महापुरुष संघ आहे आणि रत्नादीप संघ सुद्धा त्याला तोड असा संघ आहे. डिफेन्सवर त्यांचा बराचसा भर दिसतोय. चांगला संघ आहे आणि एक चांगली मॅच की फायनलला मॅच कशी असावी याचं एक उदाहरण किंवा याचा एक आदर्श असा या खेळाडूंनी घालून दिलेला आहे. चांगला एक खेळ चाललेला आहे रत्नदीप संघाचा. आशिष पुन्हा चढाईसाठी. आशिष हा एक चांगला खेळाडू आहे परंतु या क्षणाला त्याला तेवढं काही सूर सापडला नाही. परंतु यापूर्वी मात्र त्याचे योगदान चांगलं आपल्या संघासाठी ठरलेले आहे. चढाई करून आशिष आपल्या संघाकडे सुरक्षित करत आहे. महापुरुष संघाचे 6 नंबरचे खेळाडू या संघासाठी एक सुवर्ण संधी आहे. या खेळाडूसाठी 3 खेळाडू बाद करा आणि 500 रुपयाचं बक्षीस पटकवा. तसेच एकाच चढाईमध्ये दोन्ही संघातील खेळाडूंना समान सुवर्ण संधी. एकाच चढाईमध्ये 3 गडी बाद करा आणि दादा घेडे यांच्याकडून पैशांची माळ आणि फुलांचा हार हे बक्षीस मिळवा. शेवटची 3 मिनिटे शिल्लक आहेत. सामना संपण्यासाठी शेवटची फक्त 3 मिनिटं शिल्लक आहेत आणि अतिशय अटीतटीचा सामना या क्षणाला आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ अगदी विजयाच्या जवळ आहेत आणि थोड्याच वेळामध्ये आपणही त्याचे साक्षीदार आहात की या ट्रॉफीमध्ये आमच्या समोरची मोठी ट्रॉफी आहे ती प्रथम विजेत्यासाठी आहे. त्या ट्रॉफीवरती कोणत्या संघाचं नाव बोललं जाईल हे काही क्षणामध्येच थोड्याच मिनिटांमध्ये आपल्याला समजणार. आशिष थर्ड रेड साठी आशिष पुन्हा आलेला आहे. नव्या जोमाने त्याने आपल्या चढाईला सुरुवात केलेली आहे. बराचशा आपल्या संघाचा भार त्याने आपल्या खांद्यावर घेत नव्या जोमाने केलेली सुरुवात आहे. उजव्या कोपऱ्यामध्ये हाताने खेळाडू बाद आशिष मैदानाच्या बाहेर गेल्यामुळे ते बाद झाले. शेवटची फक्त 2 मिनिटं शिल्लक आहे. जरा रसिक प्रेक्षक जास्त आरडाओरडा करू नका. निर्णायक वेळ आलेली आहे. त्याला पंचांना आपलं काम करू द्या. त्यांना कोणताही त्रास होईल असं काही वर्तन करू नका. जरा शांतता राखा. सर्वांनी शांतता राखा. हॅलो जास्त आतमध्ये येऊ नका. हॅलो यानंतर होणारा पंचवर्षीचा अंतिम सामना जंबुकेश्वर डांगेवाडी विरुद्ध जय हनुमान हातकंबा. दोन्ही संघांना 3रा व अंतिम पुकार. दोन्ही संघांनी मैदानावरती यायचंय. जंबुकेश्वर डांगेवाडी जय हनुमान हातकंबा. दोन्ही संघांनी मैदानावर यायचंय. अंतिम लढत कशी असावी याचं एक उदाहरण आपल्याला समोर पाहायला मिळतंय. महापुरुष रत्नागिरी विरुद्ध रत्नदीप संघ मिरजोळी 3 नंबरचा खेळाडू आहे आणि चांगला धडाडीचा असा खेळाडू आहे. अनेक त्याच्या चढाया या प्रेक्षणीय ठरलेल्या आहेत आणि पुन्हा पायदा यावेळेला यशस्वी म्हणावी लागेल. आपली सुटका केलेली आहे. एक खेळाडू त्यांनी महापुरुष संघाचा बाद केलेला आहे. पोलीस महापुरुष संघाचा 1 नंबरचा खेळाडू. शेवटचा फक्त 1 मिनिट शिल्लक. सामन्याचा एकदम शेवटचा अंतिम टप्पा येऊन ठेपलेला आहे आणि विजयश्री दोन्ही बाजूला जवळ असतानाच त्या खेळाडूला पकडून त्याला बाजूला नेलेलं आहे आणि चांगलं टॅकल केलेलं आहे. जरा
रेसिंग प्रेक्षक जरा प्लीज शांतता शांतता जरा शांतता थोडा वेळ फक्त थोडा वेळ फक्त लढाईसाठी अंतिम टप्प्यामध्ये सामना येऊन टिकलेला आहे. अंतिम टप्प्यामध्ये कोणत्याही क्षणी हा सामना संपू शकतो अशा क्षणामध्ये येऊन अशा टप्प्यामध्ये येऊन सामना पोहोचलेला आहे. आणि आता थोड्या क्षणामध्ये काही क्षणामध्येच आपल्याला समजणार आहे की या वर्षीचा 2026चा अजिंक्यपदासाठी अजिंक्यपद पटकावणारा संघ कोणता हे आता थोड्याच वेळामध्ये जाहीर होणार आहे. 3 नंबरचा खेळाडू रत्नदीप संघाचा अतिशय आवडता असणारा खेळाडू त्यांनी आपल्या चढाईमध्ये बाद केलेला आहे. एक खेळाडू बाद केलेला आहे. महापुरुष संघाचे 4 नंबरचे खेळाडू अंतिम टप्प्यामध्ये येऊन मॅचची पोहोचलेला सामना पोहोचलेला आहे. कोणत्याही क्षणी हा सामना संपू शकतो आणि दोन्ही संघांकडे विजयश्री जिंकण्याची पाहायला मिळते. अजिंक्यपदासाठी लढत असलेला हा सामना थोड्याच वेळामध्ये अजिंक्यपदाचा मानकरी कोण या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळेल. ज्या प्रश्नाचं उत्तर आपण गेली 3 दिवस शोधत होतो त्या प्रश्नाचं उत्तर आता आपल्याला सापडलेलं आहे. आणि अजिंक्यपदासाठी लढत हा फायनलचा लढा प्रेक्षकांच्या माहितीसाठी दोन्ही संघात जे समान गुण आहे टाय सामना डाला टाय निर्जोळे